तर आज दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। गायींना दूध देणं बंद केल्यावर तिला कसायाकडे पाठवायचं, भाजपचं अजित पवारांबाबतचं धोरण तसंच असावं। शिखर बँकेवरून अनिल देशमुखांचा भाजपवर निशाणा, सगळं षडयंत्र भाजपतर्फे सुरू असावं असाही आरोप। शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवरील आक्षेपाशी माझा संबंध नाही, अण्णा हजारे यांचा मोठा खुलासा। तर नावाचा दुरुपयोग करून काही जण स्वार्थ साधत असल्याचा अण्णांचा आरोप। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली, राजू शेट्टी यांचं वक्तव्य। जयंत पाटील आणि सतेज पाटलांनी शेवटपर्यंत सकारात्मक चर्चा केली, मात्र शेवटी जे करायचं तेच केलं असं म्हणत खंत व्यक्त केली। लोकसभेनंतर विधानसभेतही सांगलीचा तिढा, सांगलीमध्ये 3 जागा जिंकू आणि आणखी एखादी जागा मिळवू, जयंत पाटलांचा दावा। तर कुणी काही बोलले तरी सांगलीमध्ये 4 ते 5 जागा लढवण्यावर काँग्रेसचे विश्वजित कदम ठाम। सांगलीची जागाही काँग्रेसला सुटावी असं जयंत पाटील यांचं मत होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचं वक्तव्य। सांगलीच्या निवडणुकीमध्ये मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा इशारा। सांगलीची जागा हक्काची असताना विश्वजितची मागणी योग्य, भेटून मनातील राग दूर करणार, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये कात्रज चौकामध्ये रिपाई खरात गटाकडून सुनेत्रा पवारांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल होर्डिंग, हारकर जीतने वाले को बाजीकर कहते हैं, होर्डिंगवर उल्लेख। वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे। कणकवलीमध्ये उदय सामंत, किरण सामंत यांचे फोटो असलेले बॅनरमधून रोख खुणावर चर्चा सुरू।